काही रिक्षा चालक आता महाराष्ट्रात राहूनच मराठीलाच विरोध करत असल्याचं चित्र दिसू लागलंय। कारण सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात 4 मे पासून 14 लाख रिक्षा चालकांनी संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिलाय। पाहूया। महाराष्ट्रात राहून आता मराठीच्याच विरोधात अमराठी रिक्षा चालक बळ दाखवू लागलेत। सरकारच्या निर्णयाविरोधात 14 लाख रिक्षा चालकांनी 4 मे पासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय। सरकारनं मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची केली आहे। त्यानुसार मोटार परिवहन विभागाकडून परवाना तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी होणार आहे। तसंच मराठी येत नसलेल्यांचे परवाने रद्द होतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय। महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। तुम्ही हेकेखोरपणे संपाचा हत्यार डायरेक्ट उपसताय हे पण योग्य नाही। मला निवेदन द्या, तुमचं काय मत आहे माझ्याशी चर्चा करा, मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे। मी आवाहन करतो परिवहन मंत्री म्हणून चर्चेला तर बसा। चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल। मजबुरीमुळे आम्हाला रिक्षा चालवता येणार नाही। त्याचं कारण राज ठाकरेच्या लोकांनी सांगितलंय की 1 तारखेपासून त्यांना अधिकार बहाल केलेत वाटते प्रताप सरनाईक। मला वाटतंय आरटीओचे इन्स्पेक्टर जे स्वतः सांगतात अधिकारी की चुकीचं करता येणार नाही, कारण पुलिस का काम भी या मनसे वाला हाथ में लेगा, उसे खोपो पुलिस कहते हैं, खोटा पुलिस, खोटा आरटीओ बन के ये मनसे वाला आएगा तो याद रखना मनसे वालों, कानून को लेके हम भी भिड़ेंगे ना। मात्र महाराष्ट्रातच मराठी सक्तीला विरोध करून रिक्षा चालकांनी सरकारलाच संपाचा इशारा दिलाय। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनं पाठिंबा दिलाय। मराठी रिक्षा चालक संपात सहभागी होणार नाहीत असं म्हणत मनसेनं मोहीम हाती घेतली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशा कुठल्याही संपाला आम्ही पाठिंबा देणार नाही। जे मराठी रिक्षावाले आहेत ते या संपात सहभागी होणार नाहीत आणि रस्त्यावर रिक्षेची वाहतूक चालू राहील। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे। तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।